रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। पिंपरी चिंचवडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। या घटनेत एका तरुणाची कोयत्याने हत्या केल्याची घटना घडली आहे। वैभव भागवत थोरात असं मृत तरुणाचं नाव आहे। नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली असून पूर्ववादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागसेन नगर झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली आहे। मृत वैभव थोरात हा याच झोपडपट्टीत राहायचा। आज दुपारच्या सुमारास तो आपल्या खोलीत बसलेला असताना 4 जण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी कोयत्याने हल्ला चढवायला सुरुवात केली। या हल्ल्यात चौघांनी वैभवच्या हातावर, शरीरावर आणि डोक्यावर कोयत्याने हल्ला केला होता। हा हल्ला इतका भीषण होता की या घटनेत वैभव थोरातचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत 4 आरोपींना ताब्यात घेतलं होतं। योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवीन अशी या मुलांची नावं होती। या अटकेतील आरोपींपैकी योगेश गायकवाडचा मृत वैभव थोरातशी जुना वाद होता। याच वादातून आरोपींनी वैभवची कोयत्याने हल्ला करून हत्या केल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।